तर जेवणाच्या ताटामध्ये नरम लुसलुशीत पोळी असली ना की जेवणाची मजा येते ना. पण कधी कधी काय होतं की दिसायला खूप साधी सोपी दिसणारी ही पोळी आहे ना खूप कडक होते आणि मग जेवणाची इच्छाच राहत नाही. आणि मग कधी कधी काय होतं की केल्याबरोबर नरम राहते आणि मग थोडा वेळ ठेवली की कडक होऊन जाते. तर आज आपण बनविणार आहोत एकदम नरम लुसलुशीत पोळी एका वेगळ्या ट्रिकने. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तरी मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये मी टाकत आहे दूध. आणि दूध नॉर्मल टेम्परेचरचं आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कोमट पाणी. तर कधीही गव्हाचं पीठ जे आहे ना भिजवताना म्हणजे मळताना पोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करायचा. यामुळे काय होतं की पोळी आपली जी आहे ना खूप अशी नरम होते. खूप साध्या साध्या सोप्या सोप्या टिप्स आहेत, पण आपण ह्या ज्या फॉलो केल्या ना ह्या छोट्या छोट्या टिप्स, तर आपली पोळी जी आहे ना खूप छान नरम लुसलुशीत होईल. तर मी गव्हाचं पीठ दूध आणि कोमट पाणी टाकून भिजवून घेत आहे. आता पीठ भिजवताना पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की एकदम सैलसर नाही भिजवायचं. आधी आधी थोडं असं कडक भिजवायचं, त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून छान असं याला मळत जायचं. हे बघा अशा प्रकारे हाताने. आणि तुम्ही यामध्ये थोडं तेलसुद्धा टाकू शकता. तर तेल टाकून थोडं थोडं असं पाणी टाकत जायचं आणि या पिठाला थोडं असं मस्त असं मळून नरम लुसलुशीत करायचं. यामुळे काय होतं की पोळी आपली छान अशी नरम होते. आता पीठ भिजवल्यानंतर 10 मिनटं झाकून ठेवायचं. मी 10 मिनटं झाकून ठेवलं, त्यानंतर मी आता इथे पोळी लाटून घेत आहे. हे बघा. तर पोळी मी छान अशी लाटून घेतली. आता तुम्ही हव्या त्या आकारामध्ये लाटून घ्या. हे बघा मी लांबट आकाराची लाटून घेतली. त्यानंतर तेल लावलं आणि असं मधून हे बघा याचे मी 2 असे फोल्ड करत आहे आणि एक फोल्ड दुसऱ्या फोल्डवर असं पलटी करून घेतला. त्यानंतर थोडं दाबून ती छान अशी सेट करून कोरडं पीठ लावायचं आणि अशी लाटून घेतली गोल आकाराची. तर हे बघा आता पोळी लाटताना पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोरडं पीठ जे आहे ना खूप जास्त असं लावायचं नाही. थोडा म्हणजे पोळी सरकेल इतपत आपल्याला कोरडं पीठ लावायचं आहे आणि पोळी लाटून घ्यायची आहे. पुन्हा एक गोष्ट यामध्ये लक्षात ठेवायची की पोळी खूप जास्त पातळ नाही लाटायची आणि खूप जास्त जाड पण नाही लाटायची. यामुळे काय होतं की पोळी आपली छान अशी फुगते. तर ही जी पोळी आहे ना मी तुम्हाला इंडक्शनवर करून दाखवत आहे. आणि हे जे आहे ना नॉनस्टिकचं हे आपलं पॅन आहे, यामध्ये ही पोळी मी अशी शेकून घेतलेली आहे. हे बघा मस्त अशी घडीची पोळी तयार झालेली आहे आणि 2 अशा फलक्या झालेल्या आहेत पोळीच्या. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी पोळी झालेली आहे. तर ही जी पोळी आहे ना अशा पद्धतीची बराच वेळ नरम लुसलुशीत राहते, अजिबात कडक होत नाही. हे बघा मस्त अशी नरम झालेली आहे पोळी. तुम्हाला हे बघा 2 तुकडे करून दाखवते या पोळीचे, म्हणजे 2 फलके करून दाखवते. तर अशाच प्रकारे मी पोळ्या बनवत असते. तुम्हाला हा पोळ्यांचा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. व्हिडिओ छोटासाच होता आणि साधी सोपी पोळीची रेसिपी होती. पण यामधल्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना आपण फॉलो केल्या ना की आपली पोळी मस्त छान नरम लुसलुशीत होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा हा. आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मराठी किचन विथ मनीषा. तर हे बघा गरमागरम पोळ्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत. तर कशा वाटल्या पोळ्या मला छान छान कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्त राहा, मजेत राहा आणि या गरम मस्त लुसलुशीत पोळ्या तयार करा या पद्धतीने. आणि तुम्ही या अगोदर गव्हाच्या पिठामध्ये दूध आणि कोमट पाणी टाकून कधी पीठ मळलेलं आहे का, किंवा तुम्हाला कोणी सांगितलेलं आहे का, मला कमेंट करून नक्की सांगा हं. तर हे बघा आपली पोळी इथे तयार झालेली आहे. आणि ह्या पोळ्या ज्या आहेत ना मी इंडक्शनवर केलेल्या आहे. तर इंडक्शनवर सुद्धा खूप छान आपल्या नरम लुसलुशीत पोळ्या तयार होतात. तुम्हाला जर परचेस करायचं असेल ना तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही नक्की परचेस करू शकता. तर